खरंय, घासून लढाई होईल असं म्हटलं जात होतं. काही ठिकाणी जसं बघितलेलं होतं आपण, काही एक्झिट पोलनी बाजूने दिला होता सत्ता पालटाचा अंदाज, पण थोडीशी टफ फाईटच आहे तिकडे. रजत वशिष्ठ आपल्याला सांगतील. रजत, पहिले कल हाती येतात 7-7 अशी आताची स्थिती आहे. रजत, निश्चितच अश्विन, हे सुरुवातीचे कल आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की चुरशीची लढत पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने कलही यायला लागलेले आहे. खरं पाहिलं तर 8:30 किंवा 8:45 पर्यंत चित्र जो आहे तो तीव्रतेने स्पष्ट व्हायला लागेल. मात्र जे पहिले कल आहे त्याच्यामध्ये TMC आणि भाजप जवळपास सारख्याच जागांवर समोर दिसून येत आहे. भाजपसाठी उत्तर बंगाल आणि जो बंगालचा पश्चिम भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोबतच TMC साठी कोलकाता आणि त्याचे अवतीभोवतीचे जे जिल्हे आहेत, ज्याला दक्षिण बंगाल म्हटलं जातं, त्या ठिकाणी यापूर्वी TMC ने जोरदार लढत देऊन मोठ्या प्रमाणावर जागा जिंकलेल्या होत्या आणि त्यामुळेच मागच्या वेळेला त्यांच्या जागा 215 पर्यंत गेलेल्या होत्या. त्यामुळे कोलकाता आणि जवळपासच्या भागांवर TMC ची नजर राहणार आहे आणि भाजपला उत्तर बंगाल आणि जो पश्चिम बंगाल आहे तिथून जास्त अपेक्षा आहे. त्यामुळे संपूर्ण बंगालचा चित्र स्पष्ट व्हायला अजून वेळ लागणार आहे. मात्र निश्चितच लढत चुरशीची आहे. अगदी बरोबर आहे. आत्ताचे कल रजत, तृणमूल काँग्रेस 10 तर भाजप 7 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. अश्विन, 2014 पासून म्हणजे केंद्रातलं सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपनं जर एका विशिष्ट राज्यासाठी खूप प्रचंड मेहनत घेतली असेल तर ते अर्थात पश्चिम बंगालचं राज्य म्हणावं लागेल. म्हणजे खासदारांची संख्या वाढवण्यापासून ते विधानसभेमध्ये आपलं प्राबल्य सिद्ध करेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी आणि त्यांच्या केडरनी अर्थात त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप जास्त मेहनत ही पश्चिम बंगालसाठी घेतली आहे. मग ती 16ची निवडणूक असो, 21ची निवडणूक असो किंवा आता 26ची निवडणूक. रजत, याच मुद्द्यावरनं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की कोलकात्याकडे किंवा पश्चिम बंगालकडे सर्वांचं लक्ष, कारण थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी या दोघांच्या चेहऱ्यावरती ही निवडणूक एक प्रकारे लढवली गेली. म्हणजे स्थानिक नेता, स्थानिक चेहरा असा फार मोठा भाजपचा आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला नाही. त्यामुळे या दोघांची प्रतिष्ठा इथे कशी पडायला लागलेली आहे? निश्चितच पंतप्रधान मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, त्यांनी संपूर्ण शक्तीपणाला या पश्चिम बंगालमध्ये लावलेली आहे. त्याचे अनेक कारण आहे. 2021चा जो पराभव झाला होता त्याचा शल्य दोघांच्या मनामध्ये आहेच. सोबतच पश्चिम बंगाल अनेक अर्थांनी भाजपसाठी महत्त्वाचा आहे. 42 लोकसभेच्या जागा पश्चिम बंगालमधून येतात. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून भविष्यात 2029मध्ये आणि त्यापुढे जर भाजपला सत्तेत राहायचं असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये भाजपला आपले पाय जे आहेत ते भक्कमपणे रोवायचे आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपचा जो वैचारिक पाया आहे तो जनसंघमध्ये आहे आणि जनसंघचे जे संस्थापक होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, ते पश्चिम बंगालचे होते आणि त्यांच्याच गृहराज्यामध्ये आजपर भाजपला एक प्रभावी प्रदर्शन जो आहे तो राजकारणाच्या दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून करता आलेला नव्हता. त्यामुळे सुद्धा पश्चिम बंगाल अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि बांगलादेश असेल किंवा घुसखोरीचा प्रश्न असेल, गेल्या अनेक दिवसांमध्ये पश्चिम बंगाल आणि अवतीभोवतीच्या संपूर्ण परिसरामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पश्चिम बंगालची ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्यामुळे भाजपचे जे श्रेष्ठी आहेत त्यांनी संपूर्ण शक्तीपणाला या ठिकाणी लावलेली आहे. जसं तुम्ही म्हटलात की स्थानिक चेहरा कोणी नाही, तर 2021मध्ये निश्चितच सुवेंदू अधिकारी त्याच्या काही काळापूर्वीच पश्चिम बंगाल TMC मधून भाजपमध्ये आलेले होते. त्यामुळे त्यांची भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढी पकड नव्हती, भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल तेवढी आपुलकी नव्हती. मात्र 5 वर्षांचा कालावधी गेलेला आहे आणि आता सुवेंदू अधिकारी यांना जरी मुख्यमंत्री पदाचा किंवा भाजपचा चेहरा म्हणून औपचारिकरित्या जाहीर करण्यात आलं नसलं तरी त्यांनी निवडणुकीला एक स्थानिक पातळीवरचं नेतृत्व दिलेलं आहे आणि ते 2 जागांवरून निवडणूक लढवत आहेत आणि त्यापैकी एक जागा जी आहे ती भवानीपूरची आहे, जिथे ते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात लढत आहे. मागच्या वेळेला त्यांनी 2021मध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं, मात्र भाजप सत्तेवर येऊ शकली नव्हती. तर निश्चितच निवडणूक मोदी आणि शहा यांच्या चेहऱ्यावर, केंद्र सरकारच्या कामांवर आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि घुसखोरीच्या मुद्द्यांवर लढवली जात असली तरी सुवेंदू अधिकारी एक स्थानिक चेहरा नक्कीच आहेत. बरोबर आहे रजत. आता आपण कलांकडे सुद्धा थोडंसं वळत. तृणमूल काँग्रेस 18 तर भाजप 15 असे पश्चिम बंगालचे सध्याचे कल आहेत. तर आसाममध्ये भाजप 17 जागांवरती तर काँग्रेस 18 जागांवरती आघाडीवर आहे. केरळचे निकाल खूप पटपट पुढे जातात. 140 जागांपैकी
डावे आणि त्यांची आघाडी 45 जागांवरती पुढे आहे, तर काँग्रेस आणि त्यांची आघाडी 32 जागांवरती सध्या आघाडी घेऊन पुढे आहे. तर इतरांना 2 जागांवरती आघाडी मिळते. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर 2 महत्त्वाच्या विधानसभांमध्ये पोटनिवडणूक होतीये, एक बारामती आणि दुसरी राहुरी. याची मतमोजणी जशी सुरू होईल तसे त्याचेही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवू. खरंय, तुर्तास आता 8 वाजता जेव्हा सुरू झाली पोस्टल बॅलेटची काउंटिंग आणि त्याच्यानंतर आता निकाल अतिशय किंवा कल जे आहेत ते फास्ट यायला लागलेले आहेत. तामिळनाडूमध्ये 13 कल हाती आले आहेत, 9-4 अशी स्थिती आहे. आता द्रमुक आणि मित्रपक्ष 9 आणि AIADMK अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 4. तर तृणमूल 18-15. इकडे नेक अँड नेक फाईट पुन्हा एकदा बघायला मिळते. मगाशी 7-7 होतं, मग 10-10 होतं, आता 15-10, 17-10 अशा प्रकारे आकडा जो आहे तो पुढे मागे होतो. 21-18 सध्याची स्थिती आहे. तृणमूल 21, भाजपा 18. त्यामुळे 39 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत पश्चिम बंगालमध्ये, ज्याच्यामध्ये 293 पैकी 39 जागांचे कल हाती आणि ज्याच्यामध्ये 21-18 अशी आताची स्थिती. केरळमध्ये 45 डावे आणि मित्रपक्ष, काँग्रेस आणि मित्रपक्ष 32. एकूण जागा आहेत केरळमध्ये 140. त्यामुळे केरळचे कल जास्त वेगाने येत आहेत. आसाममध्ये देखील भाजपनी आता मोठी लीड घेण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केलेली आहे. 17 ठिकाणी भाजप आघाडीवर 25 पैकी आणि 8 ठिकाणी इतर. तर पुदुचेरीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष 5, काँग्रेस आणि मित्रपक्ष 2 अशी सध्याची स्थिती. एकूण 5 ठिकाणी निवडणूक पार पडलेली होती, पण सगळ्यांचं लक्ष अर्थातच लागलं होतं ते पश्चिम बंगालमध्ये. आणि आता 20-20 पुन्हा एकदा मगाचच आपल्याला चित्र बघायला मिळते. अतिशय काटेकी टक्कर या सुरुवातीच्या कलामंदा बघायला मिळते. त्यांना 20-20 अर्थात. आणि हे एक्झिट पोलमधनं सुद्धा वर्तवलं गेलेलं होतं की दोनही पक्षांमध्ये एक प्रकारे नेक टू नेक फाईट होईल, कट टू कट लढाई आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जसजशी ही कलांच्या बाबतीत निवडणूक पुढे जाते, मतमोजणी पुढे जाते,